नित्य ध्यान महायज्ञ में भाग लेकर अपने आप की उन्नति कर रहे हैं। हम किसी और के हेल्प नहीं कर रहे, हम अपना स्वयं का हेल्प कर रहे हैं। एक सुनहरा मौका, एक समान मनस्क आत्माएं एकजुट होकर एक वेवलेंथ में इस आत्मानुभूति की यात्रा में गुजर कर आना अपने आप में एक महत्वपूर्ण घटना है। जिन्होंने इसके लिए अपने आप को पूरी तरह शार्पन करके, होनिंग करके, अपने धार को तेज रखकर रेगुलर प्रैक्टिस किया है, या जो भी कर रहे हैं प्रैक्टिस रेगुलर, उनको मालूम है कि इसका बेनिफिट कितना बड़ा है। कल्पना से परे, अभिव्यक्ति से परे इसके लाभ है। करते जाइए मास्टर्स, आपके लाइक माइंडेड मास्टर्स आपसे जुड़ते जाएंगे। एक नया वेव क्रिएट करने वाला एक आंदोलन जैसे हो जाए धरती पर। ज्यादा से ज्यादा साल तक टिके रहने वाले पेड़ को बड़े होने में समय लगता है। साल 2 साल के पेड़ पौधों को इतना समय नहीं लगता। कंसिस्टेंसी, रेगुलरिटी, सिंसियरिटी सबसे महत्वपूर्ण, डिसिप्लिन। मास्टर्स, हम 2 सांसों को ऑब्जर्व करते रहते हैं। कभी कभी मन इधर उधर होता रहता है, तो अपने को याद करना। समझो आपका मोबाइल है और दोनों छोर हैं, यहाँ एंड होता है आपका स्क्रीन। इस एंड हुए स्क्रीन को टच करने से यदि हमें करंट का झटका लगता है, तो क्या हम टच करते हैं उसे, या भीतर ही भीतर चुपचाप बैठे रहते हैं? कोई भी उस एंड को टच नहीं करेगा। समझो ये श्वास का टनल है, इसमें सुकून है, इसमें दैविकता है। इस टनल से बाहर जाने से नेगेटिविटी है। तो एक करंट शॉक से भी बहुत बड़ा झटका है। तो आप दूसरे थॉट को अलाउ करेंगे, या सांसों को ऑब्जर्व करते हुए इस प्रक्रिया को छोड़कर बाहर जाएंगे, या घोड़े की पट्टी जैसे बांधे हुए रहते हैं उसी में आप सेफली अंदर जाएंगे? इसीलिए आपका एस्ट्रल जर्नी जब भी होता है, मास्टर्स आपको टनल बनाते हैं। आप टनल से गुजरते हैं, एक सुरंग से गुजरते हैं।
तो श्वास को एक सुरंग समझो, 3 घंटे, लगातार 3 घंटे। और जब भी बैठते हैं तो अपने आप को सुरंग में बैठे हुए महसूस करो। इस सुरंग के दीवार को टच करेंगे ना तो करंट का झटका लगता है, ऐसा समझो। तो एक एक सांस पर आपका ध्यान आ जाएगा। और इस महायज्ञ में, लगातार 3 घंटे के महायज्ञ में जुड़ने से आप अपने आप को इतना बेहतरीन करेंगे कि स्वयं कोहिनूर साबित हो। इतना अच्छा ग्रुप, निष्कल्मश ग्रुप ग्रुप, निष्कांक्षा, कोई भी आकांक्षा नहीं इस ग्रुप को, मुझे ये चाहिए वो चाहिए, वो ऐसा कुछ भी नहीं। चुपचाप आते हैं मास्टर्स, चुपचाप ध्यान करते हैं, चुपचाप चले जाते हैं। यहाँ बैठे रहना ही अच्छा लगता है, इधर उधर जाने का सवाल ही नहीं उठता, मन को भटकाने का या भटकने का सवाल ही नहीं उठता। आप लोगों के संगत में, आप लोगों के सत्संग में बैठना ही अच्छा लगता है। मन कहाँ भटकेगा इतने अच्छे सज्जन संगत में बैठकर ध्यान करने का मौका जब मिला है, तो कहीं नहीं भटकेगा। इस अहमियत को एहसास करना, अरे वाह, मैं ऐसे ग्रुप में हूं, मैं ऐसे, बिल्कुल निष्कांक्षा, बिल्कुल अपेक्षा रहित, बिल्कुल शांत मनस्थिति वाले मास्टर्स के साथ मैं ध्यान में स्थित हूं, उपस्थित हूं। ये मेरा ही खुशनसीब, मेरी ही खुशनसीबी। ऐसे समझेंगे ना मास्टर्स, तो ध्यान की स्पीड को देखिए तब आप, जैसे टनल में गुजरते हैं ना फास्ट, वैसे आप प्रोग्रेस कर पाएंगे। थैंक यू, थैंक यू, थैंक यू सो मच मास्टर्स। 23 तारीख से एक सत्र होने वाला है, और कन्नड़ में रहेगा, हिंदी में 5 मिनट जस्ट रहेगा, और वो बुक हिंदी में आएगा, और हिंदी में भी पूरा सत्र होगा। थैंक यू मास्टर्स। ಮಾಸ್ಟರ್ಸ್ ಈಗ ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ ಕೂತ್ಕೋತಿರಲ್ಲ, ಮನಸ್ಸು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ವಿಚಲಿತ ಆಗ್ತತಿ ಅನ್ನೋರು ಒಂದ್ಸಲ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ಉಚ್ಛ್ವಾಸ ನಿಶ್ವಾಸದ ಆಜು ಬಾಜು ಟಚ್ ಮಾಡಿ ಆಚೆ ಹೋಗೋದಾದ್ರೆ ಅದು ಕರೆಂಟ್ ಶಾಕ್ ಹೊಡೆಯುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದನ್ನ ನೀವು ಎಡ್ಜ್ಗೆ ಟಚ್ ಮಾಡ್ತೀರ. ಈಗ ನಿಮ್ಮ ಈ ಕ್ಲಾಸ್ ಅಟೆಂಡ್ ಆಗಿದ್ದೀರಿ, ನಿಮ್ಮ ಈ ಝೂಮ್ ಸೆಷನ್ ಈ ಬಾರ್ಡರ್ ಇದೆ, ಬಾರ್ಡರ್ ಟಚ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಕರೆಂಟ್ ಶಾಕ್ ಹೊಡೆಯುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಬಾರ್ಡರ್ ಒಳಗೇನೆ ಸೇಫ್ ಆಗಿ ಕೂತ್ಕೊ. ಹಾಗೆ ನಾವು ಉಚ್ಛ್ವಾಸ ನಿಶ್ವಾಸದ ಒಳಗೇನೆ ಸೇಫ್ ಆಗಿ ಕೂತ್ಕೋಬೇಕು. ಆಚೆ ಈಚೆ ಹೋದ್ರೆ ನೆಗೆಟಿವಿಟಿಯ ಕರೆಂಟ್ ಶಾಕ್. ಹೇಗೆ ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಟನಲ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಅನ್ನು ಫೀಲ್ ಮಾಡ್ತೇವೋ, ಹಾಗೆ ಶ್ವಾಸ ಅನ್ನೋ ಟನಲ್ ಅನ್ನ ನಾವು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಆ ಶ್ವಾಸದ ಗೋಡೆಯನ್ನ ಮುಟ್ಟಬಾರದು, ಉಚ್ಛ್ವಾಸ ನಿಶ್ವಾಸದ ಗೋಡೆಯನ್ನು ಕೂಡ ಮುಟ್ಟದೆ ಕೇವಲ ಅದನ್ನ ಒಳಗಡೆನೆ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಶೂನ್ಯ ಸ್ಥಿತಿಗೆ. ಮತ್ತೆ ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾದ ಆಕಾಂಕ್ಷೆ ಅಪೇಕ್ಷೆ ರಹಿತ ನಿಸ್ಪೃಹ ಗ್ರೂಪದೊಂದಿಗೆ ನಾವಿದೀವಲ್ಲ ಮಾಸ್ಟರ್ಸ್, ಇದಕ್ಕಿಂತ ಫ್ರೀಕ್ವೆನ್ಸಿ ಎಂತದ್ ಬೇಕು ನಿಮಗೆ? ಎಲ್ಲಿ ಹುಡುಕ್ತಿರಿ ಇಂಥ ಫ್ರೀಕ್ವೆನ್ಸಿ? ನೀವು ಹುಡುಕಿದ್ರು
ಆ ಹಡಗಿನ ಪಕ್ಷಿಯಂತೆ ಹೋಗಿ ದೂರ ದೂರ ಹೋಗಿ ಹೋಗಿ ಎಲ್ಲೆಡೆ ನೀರಿರೋದನ್ನ ನೋಡಿ ಮತ್ತೆ ಹಡಗಿಗೆ ವಾಪಸ್ ಬರ್ತೀರಿ. ಹೋಗಿ ಬನ್ನಿ, ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಇದ್ರೆ ಇನ್ನೂ ಒಳ್ಳೇದೆ. ಏನೇನು ಅಪೇಕ್ಷೆ ಇಲ್ಲ. ಸುಮ್ನೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಶ್ವಾಸವನ್ನ ಆನಂದಿಸುವಂತ ಅದ್ಭುತ ಜೀವಿಗಳ ಜೊತೆ ನಾವು ಧ್ಯಾನ ಕುಂತಿದೀವಲ್ಲ ಮಾಸ್ಟರ್ಸ್. ಇದಕ್ಕಿಂತ ಅದೃಷ್ಟ ನಮ್ಗೇನಿದೆ? ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಯಾರಾದ್ರೂ ಅದೃಷ್ಟವಂತರು ಇದ್ರೆ, ಸೌಭಾಗ್ಯಶಾಲಿ ಇದ್ರೆ ಅದು ನಾವು. ಸುಮ್ನೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಸಾಧನೆಗೆ. ಬೆಳಗಿನ 3 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಧ್ಯಾನ ಮಹಾಯಜ್ಞ. ಅಪ್ಪ, ನಿತ್ಯ ಧ್ಯಾನ ಮಹಾಯಜ್ಞ, ನಮ್ಗೆ ನಿತ್ಯ ಧ್ಯಾನ ಮಹಾಚಕ್ರ, ನಮ್ಗೆ ನಿತ್ಯ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್. ನಮ್ಗೆ ಕಡ್ತಾಲು ನಮ್ಮ ಹತ್ರನೇ, ಪಿರಿಮಿಡ್ ವ್ಯಾಲಿನೂ ನಮ್ಮ ಹತ್ರನೇ, ಪತ್ರಿಜಿಯವರು ನಮ್ಮ ಹತ್ರ. ಬನ್ನಿ ಸಾಧನೆಗೆ, ಮುಳುಗಿ 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 ಮುಳುಗಿ. ಈಗ ನಿಮ್ಗಂತೂ ನಿಮ್ಮ ಜೀವನದ ಉದ್ದೇಶ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಹೊರಡಿ ತಗೊಂಡು ಲಾಭ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಜೀವನವನ್ನ ಸಫಲ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಬಂದಿರೋ ಉದ್ದೇಶವನ್ನ ಈಡೇರಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಬರಬೇಡಿ. ಇನ್ನು 23ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಶಂಬಾಲ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಸೆಷನ್ ಶುರು ಆಗೋದಿದೆ. ನಿಮ್ಗೆ ಪುಸ್ತಕ ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಬಟ್ ಪುಸ್ತಕ ಕೊಂಡು ನೀವು ಅದನ್ನ ಆ ಕ್ಲಾಸ್ ನಡೆಯುವಾಗ ಅದನ್ನ ನೋಡ್ತಾ ಓದ್ತಾ ನೀವು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತಾ ಹೋದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಅದರ ಲಾಭ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ನೀವೇ ಲೈವ್ ಆಗಿ ಶಂಬಾಲದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತೀರ, ಲೈವ್ ಆಗಿ. ಸೌಭಾಗ್ಯಶಾಲಿ ನೀವು. ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ವೇನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರ, ಥೇರಿ ಅಲ್ಲ, ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ವೇನಲ್ಲಿ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರ. ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವೇ ಅಭಿನಂದಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ನಿಮ್ಮ ಇಷ್ಟ ಇದ್ದವರಿಗೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಹೇಳಿ. ಬೆಳಗ್ಗೆ 3 ಗಂಟೆಗೆ ಬಂದು ಶಾರ್ಪ್ ಆಗಿ ಗೈಡೆಡ್ ಮೆಡಿಟೇಷನ್ ಕೊಡ್ತಾರೆ. 3 ಗಂಟೆಗೆ ಹೇಳೋ ಅಭ್ಯಾಸ ಇಲ್ದವರು ಹೇಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀರೋ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಮತ್ತೆ ಇದೇ ಅಭ್ಯಾಸವನ್ನ ಲೈಫ್ ಲಾಂಗ್ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ನಿಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ यू सो मच मास्टर्स. एक्सपीरियंस प्लीज. जो आप अपने पर्पस ऑफ लाइफ को जी रहे हैं, तो ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವನದ ಉದ್ದೇಶವನ್ನ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ಅನುಭವಗಳನ್ನ ಯಾರಾದ್ರೂ ಹಂಚ್ಕೊಳ್ಬೇಕ್ರೆ ಹಂಚ್ಕೋಬೇಕು ಪ್ಲೀಸ್. ಇವತ್ತಿನ ಧ್ಯಾನದ ಅನುಭವನ ಯಾರಾದ್ರೂ ಹಂಚ್ಕೊಳ್ಬೇಕ್ರೆ ಹಂಚ್ಕೋಬಹುದು. ಇನ್ನೊಂದು ನಿಮಿಷ ನೋಡ್ತೀವಿ, ಎಲ್ಲರೂ ಇನ್ನೂ ಧ್ಯಾನದಲ್ಲೇ ಇದ್ರೆ ಹಾಗೇ ಇರಿ. ಮತ್ತೆ ನಾಳೆ ಭೇಟಿ ಆಗೋಣ, ಸಾಯಂಕಾಲ 7 ಗಂಟೆವರೆಗೆ ಭೇಟಿ ಆಗೋಣ. ಲಕ್ ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗಿರ್ಬೇಕು, ಸ್ಯಾಚುರೇಟೆಡ್ ಗ್ರೂಪ್ ಅಲ್ಲಿ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋ. ಮಾಸ್ಟರ್ಸ್, यही सौभाग्यशाली क्षण है ऐसे सैचुरेटेड ग्रुप में ध्यान में उपस्थित होने की. ध्यान की स्थिति को दिन भर बरकरार रखिए. ಧ್ಯಾನದ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ದಿನವಿಡೀ ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್.